नमस्कार. आजचा व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की मी घेऊन आलेली आहे खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे अवघड किचकट कामे सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत होईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टिप आहे. तर आपल्याकडे बघा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटल पडून असतात. वेगवेगळ्या आकाराच्या तुम्ही ते घेऊ शकता. तर त्याची एक बॉटल घेऊन मी मागच्या भागावरती काटेपिनला गरम करून छिद्र पाडलेले आहेत. अगदी 10-15 असे छिद्र पाडायचे बॉटलच्या आकारानुसार. आणि त्यानंतर आपल्याला एक घ्यायचा आहे बलून, फुगा घ्यायचा, त्याचा खालचा भाग असा कट करायचा, जास्त नाही थोडाच भाग कट करायचा आणि त्यानंतर बॉटलच्या समोरच्या भागावरती अशा प्रकारे आपल्याला फुगा लावायचा आहे. बघू शकता हे काहीसं आपलं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू एक तयार झालेली आहे. आता याला वापरायचं कसं ते बघूयात. बऱ्याच वेळा नळाचा समोरचा भाग त्याची जाळी तुटते आणि यामुळे खूप जास्त पाणी वाया जातं आणि अगदी आपलं भांडे घासताना अंग पूर्ण भिजल्या जातं. तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल आणि मी स्वतः खूप शोधली, याची जाळी अजिबात मिळत नाही. हा नळच बदलावा लागणार होता, पण आपण तयार केलेल्या टूलमुळे अजिबात आपल्याला आता नळ बदलावा लागणार नाही. आणि तो कसा बघा, आता फुगा आपण यावरती असा लावलेला आहे आणि बघू शकता किती छान आपण कमी पाण्यामध्ये याचा वापर करू शकतो. खूप छान भांडी घासता येतात, त्यासोबतच आजूबाजूचा भाग देखील असा स्वच्छ करता येतो आणि खूप छान हे टूल मी भरपूर दिवसापासून वापरते, म्हणून तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणलं. तुमच्याही नळाची डिझाईन अशी असेल किंवा तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या पद्धतीने तो प्रॉब्लेम दूर करू शकता. नळ बदलायची पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. यानंतरची आपली टिप आहे, लाकडाच्या वस्तू वापरायला चांगल्या असतात, पण लवकरच त्याला किडा लागतो किंवा खूप लवकर ते वाळवी लागल्यामुळे खराब होतात. आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, लाकडाची वस्तू थोडीशी कुठे खराब व्हायला लागली की अगदी खूप लवकर ती खराब होते, वाळवी पूर्ण लाकडाला खाऊन टाकते. तर असा जर तुमच्यासोबत प्रॉब्लेम होत असेल, इथे मी पोळपाटावरती तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही दरवाजासाठी देखील हा उपाय करू शकता. लाकडाचा इतर कोणता भाग असेल, बेड असेल, तर त्यासाठी देखील हा उपाय कामी येतो. तर त्या ठिकाणी बघा थोडंसं नेलपेंट आपल्याला लावायचं आहे. अगदी तुम्ही 5 ते 10 रुपयाच्या नेलपेंटच्या बॉटलमुळे तुमच्या 20-30 हजाराच्या वस्तू देखील वाचवू शकता. अगदी त्या भागावरती जास्त जर मोठा भाग असेल, वाळवीने खाल्ला असेल, तर त्या ठिकाणी नेलपेंट असं भरपूर टाका, जेणेकरून याच्या वासाने पूर्ण वाळवी मरून जाते आणि परत त्या ठिकाणी वाळवी लागत नाही. एकदा करून बघा. अशा प्रकारे तुम्ही लाकडी वस्तू खूप छान सेफ ठेवू शकता. यानंतरची आपली टीप आहे, बघा आपल्याकडे अशा छोट्या मोठ्या बॉटल्स येत राहतात. एका बॉटलचा तर आपण सुरुवातीला उपयोग केला. आता ही जी बॉटल आहे याचं बघा छोटंसं झाकण आहे आणि खूप छान दिसायला देखील आहे, मजबूत असते. तर याला आपण पर्समध्ये ठेवू शकतो, सेफ्टी पिन किंवा इतर काही वस्तू ठेवून, जेणेकरून सुटसुटीत या छोट्या मोठ्या वस्तू वेळेवर मिळतात. त्यासोबतच अगदी घरामध्ये देखील पसारा होत नाही. तर वेगळं असं ऑर्गनायझर काही खरेदी करण्यापेक्षा अशा छोट्या मोठ्या वस्तूंचा वापर करून बघा, भरपूर पैसे वाचतील. मी तर यामध्ये अगदी माझे जे ब्रेसलेट आहे, चेन आहे, ती देखील ठेवते, म्हणजे एकमेकांमध्ये असे अडकत नाहीत आणि व्यवस्थित सेफ राहतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे, आता बघा बलून, बर्थडे पार्टी असो, कोणताही फंक्शन असो, प्रोग्राम असो, आजकाल फुगे लावले जातात, बलून लावले जातात आणि थोड्या वेळाने लहान मुले त्याला फोडून टाकतात. त्याचा काही उपयोग होत नाही, आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. पण त्याचा सुरुवातीचा भाग जर तुम्ही कट करून घरामध्ये ठेवला तर तुम्हाला भरपूर ठिकाणी वापरता येईल. तर आता बघा एक बलून फुटलेला माझ्याकडे होता, तर त्याचा अगदी सुरुवातीचा भाग मी असा कट करून घेतलेला आहे. एक तुम्हाला याचा वापर मी दाखवत आहे, तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर घरामध्ये कसं बऱ्याच अशा वस्तू असतात जे की आपल्याला एकत्र करून ठेवायच्या असतात. आजकाल तर खूप जास्त चार्जर, वेगवेगळे केबल आपल्याकडे आलेले आहेत आणि घरामध्ये खूप पसारा होतो यांना असंच ठेवलं तर, किंवा प्रवासात कुठे घेऊन जायचा असेल तर त्यावेळेस देखील तुम्हाला हे खूप कामी येईल. तर आता बघा इथे आपण याला असं लावलेलं आहे, तर हे असं काही राहत नाही, लगेचच निघून जातं. पण इथे आपण जर हा बलूनचा मागचा भाग लावला तर व्यवस्थित हे बसतं, दिसायला चांगलं आणि वापरायला सोपं. अशा प्रकारे छोट्या मोठ्या जुन्या वस्तूचा वापर करून तुम्ही घर ऑर्गनाईज करू शकता. यानंतरची आपली टीप आहे मिक्सरसाठी. बघा मिक्सरचं बऱ्याच वेळा काय होतं, त्याचे जे पाय असतात ना, त्याच्या पायाच्या खालचं जे रबर असतं ते कधी कधी तुटतं, किंवा जर प्लास्टिकचे त्याचे पाय असतील तर कधी कधी एखादा पाय तुटतो, व्यवस्थित हे बॅलन्स होत नाही, बसत नाही, वाकडं बसतं आणि व्यवस्थित आपण यामध्ये काहीच काम करू शकत नाही. असा प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत होत असेल तर एक छोटंसं काम करा. आता माझी जी मिक्सरची डिझाईन आहे ना, यामध्ये खाली रबर लागलेला आहे, तर हे रबर मध्ये मध्ये निघत होतं. तर यासाठी मी काय केलं, इथे वापरलं प्लास्टिक बॉटलचं झाकण, पाण्याच्या बॉटलचं झाकण, जे की याखाली व्यवस्थित असं बसतं. यामुळे हे रबर निघत नाही, घट्ट यामध्येच बसतं. आणि रबर जरी निघून गेलं तरी तुम्ही इथे प्लास्टिकचं झाकण असं लावा, म्हणजे कसं बाकी जे पायाची उंची आहे तीच उंची तुम्हाला इथे या प्लास्टिकच्या झाकणामुळे मिळते.
हे खालीवरी होत नाही आणि त्यासोबतच दिसायला देखील खूप चांगलं दिसतं। बघू शकता किती व्यवस्थित हे बसलेलं आहे, जसं काही आपण मोजमापाचीच एखादी गोष्ट वापरलेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे जर मिक्सरचा तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तो दूर करू शकता घरच्या घरीच। यानंतरची आपली टीप आहे, बऱ्याच जणांना कारल्याची भाजी कडू लागते म्हणून आवडत नाही, पण कारल्याची भाजी खाण्याचे भरपूर फायदे आहेत। नक्कीच सर्वांनी खाली पाहिजे, पण भाजी कडूही लागू नये आणि खावी देखील, यासाठी खूपच सोपा उपाय सांगते, जेणेकरून यानंतर कधीच तुमची कारल्याची भाजी कडू होणार नाही। भाजी करण्या अगोदर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून ही आपल्याला जे कारल्याच्या फोडी आहेत ना त्या ठेवायच्या आहेत। म्हणजे यावरती असं 1 चमचा थोडंसं मीठ आणि 1 चमचा हळद टाकायची आणि याला मिक्स करायचं आणि झाकून अर्धा ते 1 तासासाठी ठेवायचं। यामध्ये जे मीठ असतं ना ते पाणी सुटल्यासारखं होतं आणि पूर्ण व्यवस्थित याला लागतं, पूर्ण यामधील कडसरपणा निघून जातो। बरेच जण तर रात्री हे लावून सकाळी भाजी करतात, खूप छान भाजी होते, पण वेळ नसेल, लक्षात नसेल तर अर्धा तास का होईना अशा प्रकारे तुम्ही याला झाकून ठेवा। बघू शकता अर्ध्या तासानंतर असं पाणी सुटल्यासारखं होतं मीठ टाकल्यामुळे, आणि आता तुम्ही याची भाजी जर केली तर अजिबात कडू लागत नाही। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी। बघा, लसूण सोलण्याचं आपलं दररोजचं अवघड किचकट काम खूप जास्त बऱ्याच जणांना आवडत नाही, पण गरजेचं देखील आहे, भाजीला तर टाकायचं आहे लसूण। मग याला कसं सोलायचं? आता बघा, याचा समोरचा भाग एवढा जाड असतो की नखाने काढायला गेलं तर नखाच्या आजूबाजूला खूप जास्त आग पडते, लाल होतं, बऱ्याच वेळा नख वाढलेली असतात तर लसूण सोलताच येत नाही, नख देखील तुटतात। तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल तर कमी वेळेत जास्त लसूण सोलण्याची ही ट्रिक नक्की वापरा। आपल्याकडील स्टीलची गाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि गाळणीवरती फक्त समोरचा भाग असा लसणाचा घासायचा, 1 कळी फक्त अशी घासून घ्या। बघा, आपोआप पूर्ण पाचोळा निघून जातो आणि यामध्ये असं नाही की आपल्याला भरपूर वेळ लागतो, फक्त 1 ते 2 वेळा यावरती असं घासायचं आणि त्यानंतर समोरचा जो भाग आहे ना तो असा तुटून वेगळा होतो आणि त्यानंतर पाचोळा देखील आपोआप असा वेगळा होतो। नक्कीच तुम्हाला या ट्रिकमुळे भरपूर मदत होईल, अगदी लहान मुले देखील आता लसूण सोलू शकतात या ट्रिकमुळे। बघू शकता 1 ते 2 वेळाच यावरती घासल्यामुळे समोरचा कडक भाग निघून जातो आणि त्याचा जो बाजूचा पाचोळा आहे तो देखील अलगद असा निघून जातो। मी तर याच ट्रिकने भरपूर वेळा असं लसूण सोलते, जेणेकरून कमी वेळेत जास्त काम होतं। आणि त्याचसोबत तुम्हाला जर गाळणी वापरायची नसेल या ठिकाणी लसूण सोलण्यासाठी तर तुम्ही इथे दुसरी एक वस्तू वापरू शकता घरातील, ती कोणती ते पुढे मी तुम्हाला सांगते। त्या अगोदर बघा, चहाची जरी गाळणी असेल ना तर ती देखील इथे वापरली तरी चालेल। गाळणी नसेल वापरायचे तर खिसणी वापरा, जेणेकरून खिसणीच्या मदतीने समोरचा जो लसणाचा भाग असतो ना तो खिसणीवर ओबडधोबड असलेल्या भागामुळे अगदी सहज निघून जातो आणि अशा प्रकारे आपण सहज यावरील पाचोळा वेगळा करू शकतो। बघू शकता 2 वेळाच फक्त मी खिसणीवरती घासून घेतला आणि पाचोळा कसा आपोआप निघालेला आहे। तुम्हालाही यामुळे भरपूर मदत होईल। आणि हो, तुम्हाला लसूण सोलण्याची ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटू।